सर्व मागण्या पूर्ण न झाल्यास 29 ऑगस्टला शेवटच्या आमरण उपोषणाला बसणार। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा सरकारला पुन्हा इशारा। यावेळी आंदोलनाजवळ सरकारच्या कोणत्याही प्रतिनिधीला फिरकू देणार नाही, जरांगेंचं वक्तव्य। सरकारच्या आदेशानंतरही अधिकारी काम का करत नाहीत? सर्व शाळा महाविद्यालय विद्यार्थ्यांकडून 100% फी घेत आहेत, मग आम्हाला सवलती कधी लागू होणार? मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा सवाल। सोमवारपर्यंत सर्व शाळा महाविद्यालयांना GR दिला जाईल। ज्या संस्थांनी विद्यार्थ्यांकडून फी घेतली आहे त्यांना ती परत केली जाईल। आमदार प्रसाद लाड यांचं जरांगेंना आश्वासन। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं अन्नत्याग आंदोलन अखेर 5व्या दिवशी मागे। मागण्यांसंदर्भात तुपकरांनी मुंबईला येऊन मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करावी, त्यानंतर निर्णय घेऊ, मंत्री गिरीश महाजन यांचं आश्वासन। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर पोलीस कारवाईच्या तयारी। आगारातून बाहेर पडणाऱ्या बस अडवणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे दाखल होणार। सकाळी आगारातून निघालेल्या 6 बस आंदोलकांनी अडवल्यामुळे आणि दगडफेक झाल्यामुळे परत पाठवावे लागले। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा मुंबईच्या बस सेवेवर मोठा परिणाम। रोजच्या 2766 बसेसऐवजी आज केवळ 32 बस रस्त्यावर। दगडफेकीमुळे 6 बस परत आगारात दाखल झाल्याची बेस्ट प्रशासनाची माहिती। मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांचे हाल। मुलुंड बस स्थानकातून एकही बस सुटत नसल्यामुळे लोकांची गर्दी। प्रशासनानं आंदोलनावर तात्काळ तोडगा काढण्याची मागणी। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या अचानक पुकारलेल्या संपामुळे मुंबईकरांचे हाल। वडाळा डेपोमध्ये 50 पेक्षा अधिक बेस्ट बस उभ्या असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय। बेस्ट बस संपामुळे अंधेरी रेल्वे स्टेशन परिसरामध्ये प्रवाशांची गर्दी घटली। अंधेरी पूर्व स्टेशन परिसरामध्ये बेस्ट बस सकाळपासून बंद। आगरकर बस डेपोमध्ये सकाळपासून सन्नाटा। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षांसाठी रांगा। प्रत्येक आंदोलनामध्ये जनतेला वेठीस धरून कसं चालेल? संतप्त प्रवाशांचा सवाल। बेस्ट संपावर तातडीनं तोडगा काढून नीट परीक्षार्थींना दिलासा द्या। माजी खासदार राहुल शेवाळे यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी। 21 जूनला नीटची परीक्षा। संप लांबल्यास विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचायला अडथळा येईल, शेवाळेंकडून चिंता व्यक्त। यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्या घरासमोर सलग 3ऱ्या दिवशी पोलीस बंदोबस्त कायम। ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार शिवसेनेत जाणार असल्याची माहिती। वाशिमच्या कारंजा तालुक्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं सलग 2ऱ्या दिवशी आंदोलन। शिंदेंच्या शिवसेनेसोबत गेल्यामुळे खासदार संजय देशमुखांच्या प्रतिमेला जोडे मारत कार्यकर्त्यांनी व्यक्त केला निषेध। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे यांचं नाशिक रोड रेल्वे स्थानकावर स्वागत। ऑपरेशन टायगर सुरू असताना राजाभाऊ वाजे उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिल्यामुळे शिवसैनिकांकडून ढोल ताशांच्या गजरामध्ये जोरदार स्वागत। खासदार ओमराजे निंबाळकर यांचे 15,000 फॉलोअर्स घटले। ऑपरेशन टायगरमुळे ओमराजेंच्या फॉलोअर्समध्ये घट। इंस्टाग्रामवर ओमराजे निंबाळकर यांचे सध्या 5,65,000 फॉलोअर्स। हिंगोली शहरातील नांदेड नाका परिसरामध्ये खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या स्वागतासाठी बॅनरबाजी। विकासाच्या दृष्टीनं योग्य निर्णय घेतल्याबद्दल अभिनंदन, असा बॅनरवर उल्लेख। ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांच्या बंडानंतर अहिल्यानगरमध्ये संताप। फुटीर खासदारांच्या गाढवावर बसलेल्या प्रतिमांना जोडे मारत ठाकरेंच्या शिवसेनेची निदर्शनं। फुटीर खासदारांनी आधी राजीनामा द्यावा, मग दुसऱ्या पक्षात जावं, शहर प्रमुख किरण काळेंची टीका। 6 महिन्यांपूर्वी सांगितलं त्याप्रमाणे 6 खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। नागेश पाटील आष्टीकरांच्या प्रवेशानं शिवसेनेला बळ मिळणार, संतोष बांगर यांची प्रतिक्रिया। तसंच निश्चित आकडा सांगता येणार नाही, मात्र 13-14 आमदार शिवसेनेत येतील, बांगर यांचा दावा। पक्षांतर बदलाचा खासदार संजय देशमुखांचा गुणधर्म। शिवसैनिकांच्या कडवट टीका। तर या बंडखोरीमुळे 5 लाख मतदारांचा विश्वासघात झाला, शिवसैनिकांची प्रतिक्रिया। राज्यभरातील शिवसैनिक 6 खासदारांच्या पाठीशी आहेत, त्यामुळे खासदार भाऊसाहेब वागचौरेंची ढाल म्हणून आम्ही उभे राहू। आमदार अमोल खताळ यांची ठाकरेंच्या शिवसेनेच्या इशाऱ्यावर प्रतिक्रिया। कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर उद्या 4 तास दर्शनासाठी बंद राहणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सपत्नीक दर्शन घेणार असल्यामुळे निर्णय। सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत दर्शन बंद राहणार।
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिर परिसराची स्वच्छता अंतिम टप्प्यात। अंबाबाई मंदिरामध्ये लागले मंदिराचा इतिहास सांगणारे फलक। उद्या मंत्री अमित शहा अंबाबाईची विधिवत पूजा करून दर्शन करणार। पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप आमदार खासदारांचा क्लास। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी बैठक घेणार। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आमदारांचं रिपोर्ट। बिनविरोध निवड झाल्यानंतर अनिकेत तटकरेंची राष्ट्रवादीच्या कर्जतमधील कार्यालयाला भेट। रायगड जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांनी केलं अनिकेत तटकरेंचं स्वागत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील कोणताही खासदार हलणार नाही, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचं वक्तव्य। तर फोडाफोडीचं राजकारण जनता बघत असून निवडणुका आल्यावर जनता उत्तर देईल, मोहिते पाटलांची टीका। प्रतीक्षा संपणार। राज्यामध्ये 24-25 जूनपासून मान्सून सक्रिय होणार। 22 जूनपर्यंत राज्याच्या बहुतांश भागामध्ये तुरळक पावसाची शक्यता। तर 28 जूनच्या दरम्यान किनारपट्टीवर अतिवृष्टीचे ढग सक्रिय होणार। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटाचं रूपडं पालटलं। डोंगरांच्या कुशीमध्ये पांढरे शुभ्र ढग तरंगतानाचं नयनरम्य दृश्य समोर। या शांत आणि थंडगार वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांची घाट परिसरात गर्दी। मान्सूननं राज्याकडे पाठ फिरवल्यामुळे टोमॅटो पीक धोक्यात। मनमाडसह चांदवडच्या पूर्व भागामध्ये टोमॅटोची रोपं वाचवण्यासाठी हातानं पाणी देण्याचा शेतकऱ्याचा प्रयत्न। अनेक भागातील विहिरींनीही तळ गाठल्यामुळे शेतकरी हवालदिल। मुंबईतील 7ही धरणांमध्ये केवळ 9.67% पाणीसाठा शिल्लक। येत्या 10 दिवसांमध्ये पाऊस न पडल्यास जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून 25% पाणी कपात होण्याची शक्यता। या संदर्भात 30 जून नंतर महापालिका प्रशासन आढावा घेणार। वाशिम जिल्ह्यातील आडोळ धरणामध्ये केवळ 7% पाणीसाठा शिल्लक। पाऊस थांबल्यास मालेगाव आणि मंगरुळपीर तालुक्यांना पाणी टंचाईचा फटका बसण्याची शक्यता। प्रशासनाकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। डोंबिवलीमध्ये पाण्यासाठी हंडा मोर्चा। साईनगरमधील महिलांचा प्रभाग कार्यालयावर हंडा मोर्चा। 3 महिन्यांपासून नागरिक पाण्यासाठी त्रस्त। ऐन उन्हाळ्यामध्ये हक्काचं पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन। उपसाबंदी उठून शेतीसाठी पाणी देण्याची मागणी। माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आंदोलन। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाणी दिलं जात नाही, मात्र कर्नाटकमध्ये पाणी सोडलं जातं असं। एल निनोचा फटका। भंडाऱ्यामध्ये पाणी कपात, शेतकरी चिंतेत। शेतीचं पाणी रोखलं। गोसेखुर्द प्रकल्पातून आता केवळ पिण्यासाठीचं पाणी सोडणार, जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय। यंदा मान्सूनचं आगमन लांबलं। पेरण्या खोळंबल्या। शेतकऱ्यांचा बी बियाणं खरेदीसाठी निरुत्साह। कृषी सेवा केंद्रांमध्ये शुकशुकाट। पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये पावसाची दमदार हजेरी। रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहन चालकांची तारंबळ, जनजीवन विस्कळीत। गोंदियामध्ये धानाच्या चुकाऱ्यांसाठी 642 कोटी रुपयांची गरज, मात्र शासनाकडून केवळ 168 कोटी रुपये। शेतकऱ्यांना धान पिकाच्या चुकाऱ्याची प्रतीक्षा कायम। खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी। सोन्यावरील आयात शुल्क 15% वाढताच देशातील सोने आयातीमध्ये मोठे घट। महिन्याला 75 ते 100 टनांवरून आयात थेट 25 ते 30 टनांवर, म्हणजे देशातील सोने आयातीमध्ये तब्बल 70% घट। जळगावमध्ये सोनं चांदी यांच्या दरामध्ये मोठी घसरण। 4,000 रुपयांची घसरण झाल्यामुळे आज सोन्याचे दर 1,44,500 रुपयांवर, तर तब्बल 18,000 रुपयांची घसरण झाल्यामुळे चांदीचे दर 2,50,000। नीटच्या परीक्षेसाठी 21 जूनचा ब्लॉक रद्द। विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेचे 21 जून 2026 रोजी विशेष नियोजन। आठवड्याच्या नियमित दिवसांप्रमाणे लोकल सेवा चालू आहे। ठाणे डोंबिवली दरम्यान आज मध्यरात्री विशेष ब्लॉक। दिवा स्थानकावर नव्या पादचारी पुलाचा गर्डर उभारण्यात येणार। मध्यरात्री 12:10 ते पहाटे 4:10 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार। 25 जूनला GMR समूहाकडे अधिकृतपणे होणार नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळाचं हस्तांतरण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार। GMR समूह विमानतळाच्या विस्तारासाठी 7,000 कोटींची गुंतवणूक करणार। रत्नागिरीच्या कोकणातल्या रिफायनरीसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र। नाणारसह इतर प्रस्तावित गावांमध्ये रिफायनरी करण्याची मागणी। राजापूर तालुक्यातील
वेले दशक्रोशी रिफायनरी समर्थक संघटनेचं पत्र.